मुंबई मेट्रो सुरू झाल्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरं जोडली गेली। मात्र जागृती नगर मेट्रो स्टेशनमुळे भटवाडी आणि माणिकलाल हे दोन विभाग तोडले। 2006 पासून मुंबई मेट्रोचं काम सुरू झालं तेव्हा भटवाडी, बर्वेनगर, रणवीर मंडळ आणि माणिकलाल पारशीवाडी असल्फा यांना जोडणारा रस्ता बंद करण्यात आला। स्थानिकांनी याबाबत आंदोलन करताच मेट्रो आणि एमएमआरडीएनं भुयारी मार्ग बनवण्याचं मान्य केलं। एमएमआरडीएनं या ठिकाणी भुयारी मार्गही बनवला। मात्र अजूनही रहिवाशांसाठी हा मार्ग खुला करण्यात दखल घेतली नाही। हा रस्ता एमएमआरडीए कडून पालिकेला हँडओव्हर केलाय। पालिकेने सांगितलं की आम्ही एमएमआरडीए कडे हँडओव्हर केलाय, म्हणजे हे टोलवाटोलीची उत्तरे हे लोक देत राहिली। पण आता मागील 4 वर्षापासून हा रस्ता पूर्णपणे तयार झालाय, तरी कोणत्या प्रकारचं दखल घेऊन हा रस्ता खोलण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही। हमकट रस्ता पडतो, इथून सोपा पडण्यासाठी हा गेट उघडला पाहिजे। हा रस्ता चालू नाही म्हणून आम्हाला खूप अडचण होते, इथून गाड्या वेगाने वाहत राहतात। आपल्या तक्रारीची कुणीही दखल घेत नाही हे पाहून अखेर या रहिवाशांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। आमच्या प्रतिनिधींनी या रहिवाशांची भेट घेतली। मेट्रो सुरू होऊन आता 2 वर्ष झाली, मात्र अजूनही हा जोड रस्ता सुरू झालेलाच नाही। नेहमीप्रमाणे श्रेयासाठी नेत्यांचे बॅनर्स मात्र लागले। रहदारीचा रस्ताच बंद झाल्यामुळे सर्वात मोठा फटका येथील विद्यार्थ्यांना बसत होता। स्टेशनच्या अलीकडे शाळा आणि पलीकडे घरं अशी या विद्यार्थ्यांची अवस्था। त्यामुळे शाळेत जाताना मोठा वळसा घालून या विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते। शिवाय रहदारीचा रस्ता ओलांडताना अपघातांची भीती असते। जर हा रस्ता चालू झाला तर मधून रस्ता होईल, लहान मुलं असतात, लेडीज असतात, महिला असतात, त्यांना क्रॉसिंग करून तिथे त्या साईडला जावं लागतं। आज आमच्या मुलांना आम्हाला बसेस माणिकलालला सोडायला जावं लागतं, तर आम्हाला इथून टर्न करून घेऊन जावं लागतंय आज, आणि एवढा त्रास होते लहान मुलांना घेऊन जायला। आणि याची जी न्यूजने आमची जी हेल्पलाईननी जी काही आम्हाला मदत केली आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, आणि त्यांनी असं सहकार्य करावं। रास्ता खोलने के लिए हम लोग ने कितनी बार सबको रिक्वेस्ट किया, लेटर दिए, सब दिए, पर ये लोग ने कोई सुना नहीं। अभी उसके बाद में रास्ता तैयार हो गया है, लेकिन खोलने के लिए किसी को टाइम नहीं है। अखेर या रहिवाशांची समस्या घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं मेट्रो आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। भुयारी मार्ग कधी सुरू होणार याबाबत एमएमआरडीए आणि मेट्रो या दोन्ही प्रशासनाकडे आपण चौकशी केली असता दोघांनीही कॅमेऱ्यावर बोलण्यास सक्त नकार दिला। तर या ठिकाणी जे विजेचे दिवे लावण्यात येणार आहेत त्या विजेच्या दिव्यांचं बिल कोण भरणार या 2 प्रशासनामध्ये अजून ठरलेलं नसल्यामुळे हा भुयारी मार्ग सुरू झाला नसल्याचे कळते। वीज बिलासारख्या क्षुल्लक वादातून मेट्रो आणि एमएमआरडीए प्रशासनानं गेल्या 2 वर्षांपासून येथील स्थानिकांना वेठीस धरलं होतं। मात्र झी हेल्पलाईनच्या दणक्यानं आता लवकरच या स्थानिकांची समस्या सुटणार आहे। त्यामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, घाटकोपर, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।